मॅगी खाणे प्रत्येकालाच आवडते। दिसायला अगदी साधी सोपी पण एकदम चमचमीत, मसालेदार, चविष्ट अशी मॅगीची चव वाढते ती त्यामध्ये असलेल्या मसाल्यामुळे। त्यामुळे चटपटीत अशा मॅगीवर सगळेच ताव मारतात। लहान मुलांपासून अगदी वयोवृद्ध माणसांपर्यंत मॅगी खायला सर्वांनाच आवडतं आणि मॅगी बनवायला पण फार सोपी आहे। चला तर करूयात का मग अगदी सोपी अशी सहज बनणारी मॅगी। नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी नाददीप चॅनलला सबस्क्राइब करा। इथे मी 2 पॅकेट मॅगी घेतलेली आहे। ही मॅगी फोडून ती आपण एका डिश मध्ये काढून घेऊयात। त्यासोबत मॅगी मसाला पण आलेला आहे। मॅगी मध्ये टाकण्यासाठी काही व्हेजिटेबल घेतल्यात, कोथिंबीर, गाजर, वटाणे, कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, लसण पाकळ्या अशा आपण घेतलेल्या आहेत। यात ॲडिशनल काही भाज्या पण आपण अजून घेऊ शकतो किंवा काही कमी तुम्ही करू शकता। एका कढईमध्ये आपण तेल तापायला ठेवूयात। तेलाऐवजी बटर किंवा साजूक तूप वापरलं तरी छान लागतं। आता हे तेल आपण तापून घेऊयात। आपलं तेल तापलंय, यामध्ये आपण मोहरी टाकून घेऊयात। मोहरी तडतडली की यामध्ये आपण लसण पाकळ्या घालूयात। बारीक चिरून लसण घेतलेलं आहे। यामध्ये मी बारीक चिरलेली हिरवी मिरची घालत आहे। इथे बारीक चॉप केलेला कांदा पण आपण घालून घेऊया। यामध्ये तुम्ही काही भाज्या ॲडिशनल तुमच्या आवडीनुसार घालू शकता किंवा तुम्हाला यामधली काही भाजी आवडत नसेल तर ती तुम्ही स्किप पण करू शकता। आता हा कांदा आपण व्यवस्थित परतून घेऊया। कांदा परतल्यानंतर आपल्याला ज्या दुसऱ्या भाज्या होत्या त्या पण यामध्ये घालून घ्यायच्या आहेत। यामध्ये आपण गाजर घालून घेत आहोत। गाजर पण यामध्ये छान लागतं। यावर चिरलेला टोमॅटो घालून घेऊयात। आता इथे मी फ्रेश मटर वापरलेला आहे व हे वाटाणे तुम्ही फ्रोझन सुद्धा वापरू शकता किंवा तुम्हाला जर वाटाणे आवडत नसतील वाटाणे तर हे स्किप करू शकता। यामध्ये आपण कोथिंबीर घालून घेऊयात। हे सगळं आपण व्यवस्थित हलवून घ्यायचंय। हे व्यवस्थित परतल्यानंतर आपण याच्यात मसाले घालून घेणार आहोत। आता इथे मी अर्धा चमचा हळद, लाल तिखट पाऊण चमचा घातले। हे सगळं व्यवस्थित परतून घेऊयात। इथे मी अर्धा ग्लास पाणी टाकत आहे, परंतु आपल्याला जर ग्रेव्ही जास्त हवी असेल तर अजून थोडं पाणी घालून घेऊयात। अजून अर्धा ग्लास पाणी टाकलंय, म्हणजे साधारणतः मी 1 ग्लास इथे पाणी टाकलेलं आहे। आता यामध्ये आपण मीठ घालूयात। मीठ चवीनुसार घालायचंय, परंतु मीठ जरा कमी घालायचं कारण मॅगी मसाल्यात पण मीठ असतं। इथे आता उकळी आली, यामध्ये आपण फोडलेली मॅगी घालून घेऊयात। मॅगी व्यवस्थित उकळीच्या याच्यामध्ये मिक्स करून घेऊयात। 1 मिनिट झाकण न ठेवता ही शिजून घेऊया। आता यावर आपण झाकण ठेवूया। झाकण ठेवल्यानंतर 1 मिनिटामध्ये 60 ते 70% मॅगी आपली शिजते। बघूयात आपली मॅगी। पहा, इथे आपली मॅगी बऱ्यापैकी शिजत आली आहे, परंतु आपण मॅगी मसाला यामध्ये घातला नव्हता आधी, तो आता आपल्याला इथे घालायचा आहे। मी मुद्दाम मॅगी मसाला त्या मसाल्यात न घालता स्किप केलता, कारण जर आपण तो इथे घातला तर त्याची चव फार छान लागते। आपण वरतून घालायचा आहे आणि थोडा वेळ आणखीन ही शिजत ठेवायची आहे। जास्तीत जास्त अजून 2 मिनिटं ही मॅगी आपल्याला शिजवायची आहे। यावर झाकण ठेवून अजून 2 मिनिटं शिजून घेऊयात। पहा, आपली मॅगी व्यवस्थित शिजली आहे। मला मॅगीमध्ये ग्रेव्ही आवडत नाही, त्यामुळे मी एकदम कोरडी मॅगी केली। जर तुम्हाला ग्रेव्ही हवी असेल तर तुम्ही थोडी ग्रेव्ही ठेवू शकता मॅगीमध्ये। आता ही मॅगी आपण एका डिशमध्ये काढून घेऊयात। एकदम मस्त दिसते आपली मॅगी। एकदम चमचमीत, मसालेदार, व्हेजिटेबल युक्त मॅगी खायला एकदम भारी लागते। मॅगी खाण्यासाठी काट्या चमच्याचा यूज करूया। एकदम मस्त अशी मॅगी तयार झाली। तुम्ही पण ही मॅगी नक्की करा आणि कमेंट्स बॉक्समध्ये कशी झाली ती नक्की कळवा। धन्यवाद।